करायचं काय? भीम का बच्चा कड़वा है, भीम का बच्चा कड़वा है, करायचं काय? भीम का बच्चा कड़वा है, कांग्रेस का हाथ गधों के साथ, कांग्रेस का हाथ गधों के साथ, कांग्रेस का हाथ गधों के साथ, कांग्रेस का हाथ गधों के साथ। काल महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जे हिंदू धर्मियांबद्दल बेताल व्यक्त केलेला आहे त्याचा सर्वप्रथम मी या ठिकाणी युवा सेनेच्या वतीने निषेध करतो। आज आम्ही गाढवावरती पोस्टर लावून युवा सेनेच्या वतीने वारंवार काँग्रेसचे लोक असतील हे काल त्यांनी म्हणताना म्हणलेलं आहे की भगवा दहशतवाद म्हणू नका, सनातन दहशतवाद म्हणा किंवा हिंदू आतंकवाद असं म्हणा। मला म्हणायचं आहे की आम्ही हिंदू धर्माच्या रक्षणासाठी आम्ही आतंकवादी दहशतवादी व्हायला तयार आहोत, तर आम्ही कसले दहशतवादी असू द्या, जेणेकरून काही लोकांची मतं मिळवण्यासाठी नेहमीच धार्मिक ध्रुवीकरण करण्याचं काम मागच्या वेळेस देखील सुशील कुमार शिंदेनी भगवा दहशतवाद असं म्हणलं होतं। त्यांना सोलापूरच्या जनतेने 2 वेळा घरी बसवलं। हे पृथ्वीराज चव्हाणांनी अभ्यास करावं आणि परवाच सोलापूरच्या खासदार प्रणितीताई शिंदे यांनी देखील आपल्या भारतीय सैन्यांवरती संशय व्यक्त केला। तर ही काँग्रेसची जी वृत्ती आहे ही कायम देशविरोधी राहिलेली आहे आणि अशा लोकांना समस्त महाराष्ट्रातले नाही भारत देशातील हिंदू यापुढे त्यांना घरी बसवतील असा मला ठाम विश्वास आहे। माध्यमातून एक गाढवाच्या पाठीवरती जे बेताल वक्तव्य केलेलं आहे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जे बेताल वक्तव्य केलेलं आहे त्यांच्या एक निषेधार्थ गाढवाच्या पाठीवरती आम्ही त्यांचा पोस्टर टाकून जे गाढव कृत्य त्यांनी केलेलं आहे त्याचा एक निषेध म्हणून आम्ही आज पूर्ण सोलापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आम्ही त्यांची दिंड काढलेली आहे। आणि नुकत्याच आपले सन्माननीय खासदार प्रणिती शिंदे यांनी जे वक्तव्य केलं होतं, बेताल वक्तव्य केलं होतं किंवा आपल्या सैन्यावरती जो संशय व्यक्त केला होता, निश्चितच सोलापूरची जनता येणाऱ्या पुढच्या त्याच्या काळामध्ये त्यांना नक्कीच त्यांना हे करेल। कारण की त्यांच्या वडिलांना आमचे युवा सेनेचे जिल्हा प्रमुख सागर शितोळे आता बोलले की त्यांना 2 टर्म त्यांना घरी बसावं लागलं। केवळ कुठल्या स्टेटमेंटमुळे घरी बसावं लागलं तर भगवा दहशतवाद हा एक त्यांनी जो स्टेटमेंट केलं होतं त्या स्टेटमेंटमुळेच त्यांना घरी बसावं लागलं होतं। तशीच गत पृथ्वीराज बाबा चव्हाण यांची होणार आहे आणि नक्कीच एक काँग्रेसला दयनीय अवस्था त्या ठिकाणी होणार आहे। कुठेतरी जातीय ध्रुवीकरण करायचं, कुठेतरी धार्मिक ध्रुवीकरण करायचं आणि चांगल्या जनतेमध्ये कुठेतरी तेढ निर्माण करायचं आणि भांडणं लावत बसायची, हेच काम आजपर्यंत या काँग्रेसवाल्यांनी केलं नाही, काँग्रेसवाल्यांनी केलेलं आहे। त्याच्यामुळं आपली ही जनता आहे की सुज्ञ जनता आहे, भारताची सुशिक्षित जनता आहे की नक्कीच काँग्रेसला त्यांचं स्थान दाखवल्याशिवाय राहणार नाही। एवढं बोलतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।